साई सिद्धि चैरिटेबल ट्रस्ट शिरडी द्वारा 25वें रजत महोत्सव के उपलक्ष्य में आयोजित सर्वधर्मीय स्वामी विवाह समारोह का निमंत्रण के लिए बहुत खुशी हुई। म्हणजे आपल्या साई सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना म्हणजे भारत सरकारचे जलशक्ती मंत्री माननीय नामदार CR पाटील यांना साई सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, पण ते येऊ शकणार नाहीत म्हणून त्यांनी हा शुभेच्छा संदेश आपल्यासाठी पाठवलेला आहे। साई सिद्धि चैरिटेबल ट्रस्ट शिरडी द्वारा 25वें रजत महोत्सव के उपलक्ष्य में आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह समारोह का निमंत्रण के लिए बहुत खुशी हुई। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जैसे उन्हीं उद्देश्य के साथ आयोजित यह आयोजन से समाज को नई दिशा मिलेगी, बल्कि विभिन्न धर्मों एवं समुदायों के बीच प्रेम एकता एवं समरसता का सुदृढ़ सेतु सिद्ध होगा। साई सिद्धि चैरिटेबल ट्रस्ट शिरडी एवं समस्त ग्रामवासियों को ये पुण्य कार्य करने के लिए प्रभु श्री साईनाथ से प्रार्थना करता हूँ। यह पावन आयोजित विविध मंगलमय एवं सफलतापूर्वक हॅलो, हाजी बिलाल भाई नगरसेवक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं साई सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टचे झालेलं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत। वधूंचं माननीय नामदार जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य
माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, हार्दिक स्वागत. त्याच्याबरोबर शिर्डी नगरपालिकेचे चीफ ऑफिसर माननीय डिगे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत. सर्व संत महंत आपणास आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या सर्व संत मंडळींचे इथे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व उपस्थित नातेवाईकांचे हार्दिक स्वागत. आज इथे आपण साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आपला एक नवीन संसाराला सुरुवात करत आहात, नवीन आयुष्याला सुरुवात करत आहात. त्या प्रसंगी आम्हा सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. फक्त 2 शब्द सांगीन की संसार ही एक आपल्या समाजाची खूप मोठी संस्था आहे. विवाह ही एक मोठी संस्था आहे आणि ही संस्था, हे कुटुंब संस्था पुढे चालवण्याचं कार्य हे तुमच्या मुलींच्या हातामध्ये आहे. त्यामुळे मुलींनो, सुखाने संसार करा. आपले आईवडील त्याचप्रमाणे मुलाचे आईवडील असतात आणि मुलाचे आईवडील, मुलांनीही हे लक्षात ठेवावं की मुलगी ही तिचे सर्व पाश मागे सोडून, आई वडील सोडून सुपूर्णपणे तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्याबरोबर आलेली आहे. त्यामुळे तुमची मैत्रीण, तुमची आई, तुमची पत्नी, तुमची मुलगी या सर्व नात्याने तिचा सांभाळ करा. आणि मुलींनो, मुलगा हा फक्त पती नसतो, तो तुमचा मित्र असतो, तो तुमचा वडील असतो, तो तुमचा भाऊ असतो. ह्या नात्याने त्याचा सांभाळ करा, त्याच्या आईवडिलांचा सांभाळ करा. अशीच ही कुटुंब संस्था आनंदाने सुखाने पुढे चालू ठेवा. आनंदाने संसार करा आणि आनंदाने सर्व काही व्यवस्थित पार पडेल. साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या साक्षीने तुमचे विवाह होत आहेत. तुम्ही आनंदी जीवन व्यतीत करावे आणि ह्याच आमचा सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. धन्यवाद. आजच्या या 25 वर्ष पूर्ण झालेल्या सामुदायिक विवाहासाठी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, हरिभक्तपरायण बोधले महाराज, हरिभक्तपरायण काशिकानंदजी महाराज, त्याचबरोबर श्री साईबाबा संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर साहेब, त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा विवाह सोहळा माननीय कैलास बापू कोते व सुमित्रा काकी कोते यांच्या माध्यमातून गेली 25 वर्षापासून सुरू आहे. हा यज्ञ अखंडपणे सुरू आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी म्हणजे हा विक्रम झालेला आहे. लंडन वर्ल्ड बुकमध्ये याची नोंद झालेली आहे. तसेच याचे स्वागत अध्यक्ष म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा गेल्या 25 वर्षापासून एकच स्वागताध्यक्ष असणारे हा एक विवाह सोहळ्याची नोंद या निमित्ताने होत आहे. मी या निमित्ताने माननीय नामदार साहेबांना सांगू इच्छितो की साहेब, गेले 25 वर्ष जेव्हापासून तुम्ही बापूंना शिर्डीचा प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी दिली, तुमच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा सुरू झाला. त्या दिवसापासून आजपर्यंत अखंड सुरू आहे. एक काळ असा होता की बापू, नामदार साहेब, ससाने साहेब, नामदार साहेबांना राम म्हणलं जायचं, ससाने साहेबांना लक्ष्मण म्हणलं जायचं आणि बापूला हनुमान म्हटलं जायचं. राम लक्ष्मणची हनुमानाची जोडी आजही कायम आहे. लक्ष्मण आपल्यात नाही आहे, परंतु साहेब बापू निष्ठेने आजपर्यंत आपल्याबरोबर आहे. बापूंचं हे वाक्य नेहमी असतं, नामदार साहेब सांगेल तेच तोरण आणि नामदार साहेब सांगेल तेच धोरण. साहेब आपल्यावर अतिशय प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून आणि आपणही कधीही कार्यकर्त्याला आदर दिला नाही. कार्यकर्ते चुकले असेल, मोठ्या मनाने आपण सर्वांना त्याची चूक पदरात घेतात आणि मोठ्या मनाने, मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण सर्वांना माफ करतात, त्याला मदत करतात. आणि अशा सोहळ्यामध्ये आपण गेली 25 वर्ष एवढा व्यस्त काळ होता. मी सकाळीच साहेबांना भेटलो. एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून साहेब वेळ काढून आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी या ठिकाणी आलेत. मी त्यांचे आभार मानतो. तसेच उपस्थितीत सर्व वराडी मंडळीचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विखे पाटील साहेब, या सोहळ्याचे आयोजक माननीय श्रीयुत कैलास बापू कोते आणि त्यांची सर्व टीम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व वधूवर आणि त्यांचे सर्व नातेवाईक, 2001 साली सुरू झालेला हा सामुदायिक विवाह सोहळा आज 25 वर्ष पूर्ण करीत आहे. आणि दरवर्षी नित्यनियमाने सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित असतात आणि सर्व जाती धर्मातील वधूवरांचा या ठिकाणी विवाह होत असतो. तर हे जे सामाजिक कार्य बापू आपण आणि आपली सर्व टीम करत आहात त्याबद्दल मी आपलं प्रथमतः सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या विवाह सोहळ्यामध्ये जे वधूवर विवाहबद्ध होत आहेत
त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ. त्यांच्या हातून दोन्ही कुटुंबियाची, आपल्या समाजाची आणि आपल्या देशाची सेवा घडो. त्याचप्रमाणे त्यांना उत्तम संतती आणि संतती लाभो अशी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. श्री माननीय कैलास बापू यांच्या अथक परिश्रमाने व त्यांच्या असणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून, त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती काकी यांच्या देखील पाठिंब्यानं अशा प्रकारचा हा 25 वर्षापासून सुरू झालेला हा रौप्य महोत्सव सोहळा यावर्षी पूर्ण होत आहे. आपल्यामध्ये 25 वर्ष जर एखादं कार्य सुरू झालं तर त्याचा रौप्य महोत्सव सोहळा हा साजरा केला जातो. तेव्हा हा रौप्य महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जे काही वधूवर आहेत, या वधूवरांना साईबाबांच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं त्यांचं भावी आयुष्य, त्यांच्याकडून देशसेवा, वडीलधाऱ्यांची सेवा, मातापित्यांची सेवा घडून त्यांचं जीवन धन्य व्हावं अशा प्रकारचा कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण हे घ्या वचन आशीर्वाद. मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी. भगवान श्री साईबाबांच्या या पवित्र तीर्थक्षेत्रात साईनगरीमध्ये गेली 25 वर्ष संपन्न होणारा हा एक आदर्श अशा स्वरूपाचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आपले सर्वांचे आदरणीय कैलास बापू कोते पाटील आणि सर्व त्यांची स्नेही मंडळी अत्यंत आदर्श हा उपक्रम राबवत आहेत. आणि या 25 वर्षापूर्वी सुरू झालेल्या सोहळ्याचा महाराष्ट्राने आणि भारतातील अनेकांनी आदर्श घेतला आणि अनेकांनी आपापल्या भागामध्ये छोटे मोठे असे सोहळे घडून आणले. मला वाटतं हेच या सोहळ्याचं फार मोठं यश आहे. आणि बापू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साईबाबा नक्कीच या पुढील काळातही शक्ती देतील, आशीर्वाद देतील. आणि हा सोहळा आज जसा रौप्य महोत्सव या शुभविवाह सोहळ्याचा झाला तसा पुढे आणखी 25 वर्षाने सुवर्ण महोत्सवही होईल आणि तो बापूंच्याच हस्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये होईल अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना. आमचे सर्व धर्मीय जे वधूवर या ठिकाणी आहेत आणि त्यांचे नातेवाईक जे सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत, आपणा सर्वांना सुद्धा साईबाबांचे अनंत आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना करतो. आपले सर्वांचे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबसुद्धा प्रतिवर्षी या सोहळ्यासाठी वेळ देतात. खरं तर आता आमच्या लोणीमध्ये सध्या सप्ताह चालू आहे, पण या सगळ्या धांदलीतही साहेब हा घरचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमची सगळी पूज्य संत मंडळी आहेत, सर्व अधिकारी पदाधिकारी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जे पोलीस इन्स्पेक्टर रणजितजी गलांडे साहेब यांचा या ठिकाणी नामदार साहेबांच्या हस्ते सत्कार केला होता. आणि कैलास बापू कोते यांच्या हस्ते या विवाह सोहळ्याचे संयोजक माननीय कैलास बापू कोते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नामदार साहेबांच्या वतीने सत्कार केला जातोय. विश्वामध्ये ज्यांच्या भक्तीचा आदराचा ठेवा सर्वांच्या हृदयात आहे अशा रुक्मिणी पांडुरंगाला वंदन करून शिर्डी गावचं दैवत लाखो लोकांच्या पर्यंत ही श्रद्धेची गंगा वाहत असणाऱ्या साईबाबांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो. आणि साईबाबाच्या या पावन नगरीमध्ये अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर गेली 25 वर्षापासून अखंडपणे माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या आधिपत्याखाली सामाजिक उपक्रमाची बांधिलकी जाणून साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वा कैलास बापू कोते, त्यांचे सुविद्य पत्नी सुमित्रा काकी कैलास कोते, विजूभाऊ कोते, कोते परिवार आणि बापूंच्या खांद्याला खांदा लावून करणारी सर्व मंडळी. बापू
आपल्या ट्रस्टचं नाव आहे साई सिद्धी, दैवताचं नाव आहे साई. गोरगरिबाची अडचणी पाहून आपल्या जीवाची झाली लाही आणि आपण खर्चासाठी सारली शर्टची बाही आणि सर्व जाती धर्माच्या लोकाला आपला बाही समजून, आपल्या घरातली व्यक्ती समजून आपण काम केलेलं आहे. याच्या या नावामध्ये आहे साई सिद्धी. साईबाबांनी दिलेली आहे आपल्याला ही सद्बुद्धी. आपला स्वभाव आहे जिद्दी आणि त्याच्यामुळे अगदी एक विवाहापासून 2500 विवाहापर्यंत गेल्या 25 वर्षात आपण विवाह सोहळ्याची केलेली आहे वृद्धी. म्हणून तुमच्या हातात आहे रिद्धी आणि सिद्धी. खरं म्हणजे तुमच्या सुविद्य पत्नी काकींचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पत्नीची इच्छा असती पतीने दागिने करावे, पण तुमच्या नशिबाला अशा पत्नी भेटल्या. त्यांचं नाव आहे सुमित्रा. त्यांच्या कार्याकडे सगळ्याचे लागले नेत्र आणि तुम्ही त्यांच्या हातात दिलेले आहेत सामाजिक कामाचे सूत्र आणि म्हणून तुम्ही सगळ्या लोकांचे जमलेले आहेत मित्र. आणि कोते परिवारात असा भाग्यवान जन्मलेला आहे सुपुत्र, म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. शेवटी काकी, तुम्हाला सगळेजण अण्णा म्हणतात काकी. आता असा पती मिळाला तुमच्या आयुष्यात आता काही मागायचं राहिलं नाही. बाकी 25 वर्षात थोडीसुद्धा होऊ दिली नाही चुकी, अशा तुम्ही आहेत काकी. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर कोटी कोटी धन्यवाद देत असताना गेली 25 वर्षात 25 विवाह सोहळे केले. जागतिक नोंदवहीमध्ये नोंद झालेली आहे. म्हणून बापू, हा हे काम काही सोपं नाही. परंतु किती जरी गोवर्धन पुरवत उचलणं अवघड असलं तरी कृष्णाने करंगुळी दिल्यामुळे काही अडचण पडली नाही. ज्यांच्या पाठीशी असतात कृष्ण त्यांच्या जीवनामध्ये कधी येत नाहीत प्रश्न. आणि तुमच्या पाठीशी आहेत साक्षात विखे परिवारातले सुपुत्र राधा कृष्ण. त्यामुळे त्यांच्या पुढे कुठलाच नाही प्रश्न. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. साहेब, तुमचं आडनाव आहे विखे. तुमच्याकडे सगळ्याची लागलेली आहेत आखे आणि तुम्ही सांभाळता सगळ्याची मोके. कधीच कुणाला दिलेली नाहीत धोके. असं नाव आहे विखे. गावाचं नाव आहे लोणी. ज्याला नाही कोणी त्याच्या पाठीशी नेहमीच उभा राहते लोणी. आणि ही आहे तुमच्या आयुष्याची कहाणी आणि अशीच तुमच्याबद्दल सगळ्यांची आहे वाणी. म्हणून तुम्हालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो मी. बापू, तुम्हालाही धन्यवाद देतो. तुमच्या आईवडिलांनी नाव तुमचं ठेवलेलं आहे कैलास आणि गोरगरिबाचं काम करावं हीच होती आस. तुमच्या कार्यात कुणालाच नाही कधी होऊ दिला त्रास. पण असाच माणूस शिर्डीला नेहमी असावा हमखास, एवढीच सगळ्याच्या मनामध्ये आहे आस. तुमच्या जोडीला आहेत विजू भाऊ आणि त्यांना असं वाटतं की लोकांनी किती किती चांगलं खाऊ आणि लोकात आपण राहू. त्यांनाही धन्यवाद देतो. आजच्या प्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदू पद्धतीचे विवाह आहेत 40 आणि बौद्ध पद्धतीचे विवाह आहेत 24 आणि मुस्लिम पद्धतीचा एक विवाह आहे. अशा 65 विवाह आहेत 65. तुम्ही खूप 25 वर्ष घेतलेले आहे कष्ट आणि ही गोष्ट सगळ्यासमोर आहे स्पष्ट. आणि अशा कार्यक्रमासाठी किती जरी अडचण असली तरी मंत्री महोदय येतात फास्ट. हे सगळ्याला वाटतं बेस्ट. इथल्या साईबाबाच्या प्रसादात खूप मोठी आहे टेस्ट. इथला प्रसाद घेतल्याशिवाय आणि साहेब तुम्हालाही सुद्धा या सोहळ्यात आल्याशिवाय खरीच कामाती वाटत नाही रेस्ट. म्हणून तुम्हालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराज आले आहेत काशिका नंद. त्यांच्या कपाळावर आहे गंध. त्यांना भक्ती मार्गाचा लावलेला आहे सर्वाला छंद. आणि तुम्ही आल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे आनंद. अशा प्रकारचं काम आहे. या ठिकाणी नेवाशाहून आलेले आहेत उद्धव महाराज मंडलिक महाराजाचं काम खूप खूप मोठं आहे. खरं म्हणजे कृष्णाच्या जोडीला एक महान भक्त होता उद्धव. तसं विखे पाटील साहेब आपल्याही जोडीला अगदी संत आहेत महाराज उद्धव. त्यांचं खरं गाव आहे नेवाशा आणि खरोखरच त्यांना कोटी कोटी धन्यवाद द्यावा लागेल. महाराजांना पाहिलं की गडी दिसतो तगडा, अडचणीचा करतो रगडा, कोण करेल तुमच्यावर झगडा, म्हणून सगळ्या संप्रदायावर आहे तुमचा पगडा, आली अडचण तर रगडा. अशा प्रकारचं आमच्या उद्धव महाराजांचं काम आहे.
आमचे मित्र खूप आहेत, त्यांनाही कोटी कोटी अशा प्रकारचं धन्यवाद देतो. साहेब तुमचं आडनाव आहे गाडीलकर, बरोबर आहे? त्यांचं आडनाव आहे गाडीलकर. तुमचा विकासाच्या कामावर चांगला आहे भर. सगळ्या साई भक्ताबद्दल तुमच्या मनात आहे आदर. तुम्ही सगळ्याचीच करता कदर आणि असा अधिकार मिळालेला आहे बहादर, म्हणून तुमच्यावर आहे सगळ्याची नजर. अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. इथे गलांडे साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत. साहेब तुम्ही आहात तहसीलदार. आता 65 वधूवर एकमेकाला घालणार आहेत हार. आता एकमेकाचं आयुष्य एकमेकाला सोकणार आहेत भार. पण गरिबाच्या लग्नासाठी कैलास बापू तुमचा सगळ्याला आहे आधार. तुमचं नाव आहे कोते. 25 वर्षात 25,000 लोकांशी जमलेले आहेत तुम्ही नाते आणि गोते. असे लोक तुम्हाला 25 वर्षापासून असेच पाहते. काय काकी तुम्हाला खाऊ घालते असतील आम्हाला माहीत नाही. जसं बसावं तसं असंच केलेलं आहे. काकी तुमच्या हातात फार आहे गोडी. तुम्ही असा सांभाळायला आहे गडी. नेहमी राहतो लोकांसाठी रडी. अशीच देवाने घातलेली आहे जोडी. ही गोष्ट काय आहे थोडी आणि ते तुमच्याशिवाय हलवीत नाहीत काडी. अशा म्हणून तुम्हाला एवढी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. अधिक काही बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्व वधूवरांच्या नातेवाईकाला देखील धन्यवाद देतो. एखादा माणूस किती चांगलं काम करण्यासाठी जरी उभा राहिला तरी त्या कामाशी तेवढ्या सद्भावनेने पाठीशी उभा राहणाऱ्या आपल्या सर्व वधूवरांच्या नातेवाईकाला धन्यवाद देतो. शूटिंगवाल्याला धन्यवाद देतो. तुमच्या हातात आहे शूटिंग. इथं बसलेली असती बापूची नियोजनासाठी मीटिंग. आता हे तुम्हाला विनंती, आमचं कुणाचं भाषणाचे नका करू कटिंग, एवढीच विनंती करतो. सर्वांना धन्यवाद देतो. अखिल भारतीय वारकरी मंडळाचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने सर्व साधू संतांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने वधूवरांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. त्यांना आरोग्य ऐश्वर संतती संपत्ती लावावी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आमच्या दिदी, काय नाव आहे दिदींचं? अनेकेता सावंत ताई. तुम्ही खूप खूप चांगलं बोललात. मला वाटतं अनेकेता ताईचं भाषण जर प्रत्येक वधूवराला दिलं आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर प्रत्येकाचा संसार सुखाचा झाल्याशिवाय जाणार नाही. तुमचं नाव आहे अनिकेता. धन्य हे तुमची आई माता आणि पिता. अभिनंदन करतो मी जाता जाता. पण तुम्हालाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने वधूवराला आशीर्वाद देऊ. बापू तुम्हाला काय तुमचं कौतुक करावं. मला असं वाटतं की ही 25वे वर्ष रौप्य महोत्सव आहे. आदरणीय महाराजांनी सांगितलं 50वे वर्षसुद्धा तुम्हाला सादर करण्याची द्यावी संधी आणि अनेकाच्या जीवनाची तुम्ही करावी चांदी. खूप लोकांना खाऊ घातलेली आहे बुंदी आणि उडाली सगळ्याची धुंदी. बापू तुमचं कार्य आहे विकासाची नांदी. एवढे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. बोधले महाराज संस्थांच्या वतीने आशीर्वाद देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रौप्य महोत्सव विवाहानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, उपस्थित असलेले महाराज आदरणीय उद्धवजी महाराज, आदरणीय सुधीरजी महाराज, हबप बोधले महाराज, काशिकानंद महाराज, उपस्थित असलेले साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी साहेब, या तालुक्याचे प्रांतसाहेब, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिघे साहेब, या तालुक्याचे तहसीलदार साहेब, या सिटी पोलीस स्टेशनचे पी.आय. गलांडे साहेब, उपस्थित असलेले गावातील सर्व मान्यवर, साईबाबा संस्थांचे माळी साहेब आणि उपस्थित असलेले सगळेच मान्यवर यांचं मी मनापासून स्वागत करतो. 2019 पासून सुरुवात झालेल्या या विवाह सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत 2465 विवाह संपन्न झाले असून यामध्ये हिंदू पद्धतीने 1900 विवाह झालेले आहेत. त्यामध्ये 1400 विवाह आंतरजातीय पद्धतीने झालेले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम पद्धतीने 74 झालेले, बौद्ध पद्धतीने 423 विवाह
संपन्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेले आहे. या वर्षीच्या विवाह सोहळ्यामध्ये 65 वधूवरांचा सहभाग असून त्यामध्ये विविध जाती धर्माच्या वधूवरांनी नावनोंदणी केलेली आहे. यामध्ये बौद्ध पद्धतीने 23 वधूवर असून एक जोडी मुस्लिम पद्धतीने आहे. उर्वरित 40 विवाह हिंदू पद्धतीने होणार आहे. या वर्षीच्या विवाह सोहळ्यामध्ये 9 जिल्ह्यातील 21 तालुक्यातील वधूवरांनी आपली नोंद या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये केलेली आहे. तसेच या विवाह सोहळ्याचे एक हरियाणा या भागातून एक वधूवर विवाहबद्ध होणार आहे. हे सगळं होत असताना आपल्याला एक नम्रपणे सांगावंसे वाटतं, आजच्या या विवाह सोहळ्याला स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचे आदरणीय जिल्ह्याचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने 25 वर्ष झाले या सामुदायिक विवाह सोहळ्याचं स्वागताध्यक्षपद त्यांनी सातत्याने स्वीकारलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस या सामुदायिक विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. खरं म्हणजे आईवडिलांच्या प्रेरणेतून 25 वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सुरू झाला आणि त्याला एवढं मोठं स्वरूप प्राप्त होईल असं वाटलं नव्हतं. पण गेल्या 25 वर्षापासून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सिडरी ग्रामस्थ आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची साथ लाभली. त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. राज्यातील वधूवरांनी आमच्यावर बाबांच्या सर्व धर्मसमभाव आणि सबका मालिक एक संदेश या साईंच्या नगरीमध्ये विवाहबद्ध होण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. आणि हा आमच्या कोते परिवाराच्या दृष्टीने नामदार साहेबांच्या वतीनं एक अभिमानाची गोष्ट आहे. सामुदायिक सोहळा हा जगन्नाथाचा रस आहे. आपण सगळेजण या जगन्नाथाच्या रथाला ओढण्याचं काम करतो. हा सोहळा म्हणजे साईबाबाचं काम आहे. इथे जात पात धर्म विसरून साईबाबांचं पाईक म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. एकाच मंडपाखाली सर्व जाती धर्माचे विवाहबद्ध होतात. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आता प्रत्येकजण म्हणतो का सामुदायिक विवाह सोहळा करून काय होणार आहे, एक सामुदायिक विवाह सोहळ्याने काय होणार आहे. पण एक मोठा शास्त्रज्ञ होता. सायंकाळी समुद्राच्या काठी आराम खुर्ची टाकून बसत राहायचा. त्याच्यासमोर काही अंतरावर एक मुलगा समुद्राच्या लाटेमुळं किनाऱ्यावर येणारी कासवाची शेकडो पिल्ले गोळा करून पुन्हा समुद्राच्या पाण्यात टाकत असत आणि ती टाकता टाकता तासभर तो घुमून जायचा आणि पिल्ले वेचून समुद्रात टाकायचा. शास्त्रज्ञ त्याला म्हणाला, अरे वेड्यावानी काय करतो हा मुलगा. त्याला तिची क्यू आली आणि त्या मुलाला जवळ बोलवलं आणि विचारलं, अरे मुला, आपल्या देशाला शेकडो किलोमीटरचा अंतराचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सगळीकडे ही पिल्ली किनाऱ्यावर येतच असतात. तुझ्या या राबण्याने काय फरक पडणार आहे. मुलगा हसला आणि म्हणाला, कुणाला काही फरक पडणार नाही की माहीत नाही, मात्र माझ्यामुळं ज्या पिल्लांचं जीव वाचवतात त्याचा केवढा फरक पडतो हे मला माहीत आहे. त्याच्या उत्तराने शास्त्रज्ञ अपंचित झाले. आणि तसेच हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आहे. काही लोक म्हणतात सोहळे गावगाव होतात, लोक प्रतिसाद देत नाही, लोक थांबले म्हणून आपण थांबायचं नसतं. एक सोहळा आयोजित करण्याने काय फरक पडणार आहे असा प्रश्न विचारांना मी आनंदाने सांगू इच्छितो. कुणाला फरक पडेल की नाही ठाऊक नाही, पण मात्र गेल्या 25 वर्षामध्ये 2400 जोडप्यांचा लग्न सोहळ्याचा लाखो रुपयाचा खर्च वाचला आणि कर्जाचा डोंगर कमी करण्याचा सातत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्यातून प्रयत्न केला आणि त्यांचं जीवन सुखी झालं. आणि त्यांच्या वधूवरांच्या आईवडिलांच्या आणि वधूवरांच्या डोक्यावरचं आणि चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर तेच आमच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे असं मला वाटतं. आणि यानंतर आपल्याला एक नम्रपणे सांगायचं वाटतं की सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी मला मोठ्या भावाप्रमाणे सातत्याने याचं मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन करीत असताना जेव्हा जेव्हा सामुदायिक विवाह असेल त्याच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर फोन करून का बा सामुदायिक विवाह सोहळ्याची काय तयारी चालू आहे. एवढ्या कामात व्यस्त असूनसुद्धा
नामदार साहेब सातत्याने विचारतात, हा माझ्या दृष्टीने अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे. आणि आता बोधले महाराज म्हणले आता 25 वर्ष आणखीन केलं पाहिजे. उद्धव महाराज म्हणले आता माझं वय साधारण 63 आणि 25 जर धरले तर झाले किती महाराज? आणि शताब्दी होईन, पण त्यावर साहेबांच्या आशीर्वादाने राहिले पाहिजे ना, म्हणजे काही पद भेटलं तर राहील ना. साहेब मला कधी ऊर्जा मिळेल? जर तुम्ही मला काही जर समजा सामाजिक काम करण्यासाठी बळ दिलं तर मला ऊर्जा मिळेल, नाही तर लवकर ऊर्जा मिळणार नाही. का 25 काय, आता माझं वय 65, बोलता बोलता बाहेर माझं वय 65 झालं ना. हा मग त्याच्याच अनुषंगाने साहेबांना सांगतो तेव्हा समजा जर मला आम्हाला जर ऊर्जा पाहिजे असेल तर तुमचा आशीर्वाद पाहिजे, आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हाला राजकीय काहीतरी आशीर्वाद पाहिजे, तेव्हा हे कार्य पुढे चालू राहील. तसं चालणारच नाही. मी साहेबांना सांगतो पुढच्या वर्षी तुमच्या ताब्यातून टाकणार आहे सगळं. खरं म्हणजे ही संकल्पना माझ्या मातोश्री वत्सलाबाई गोविंदराव कोते यांच्या माध्यमातून त्यांनी मला खरं म्हणजे या सामाजिक बांधिलकीचा जाणीव करून दिली, आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी आज सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. आयोजन करता करता या सगळ्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये शिर्डी ग्रामस्थांनी हा विवाह सोहळा आपल्या घरचाच आहे असे समजून सातत्याने सहभाग घेतला, आणि त्याचं योगदान आणि सहकार्यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार बंधूंनी या सोहळ्याचा आवाज 7 समुद्रापलीकडे नेला, त्यांचं पण या माध्यमातून मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या सोहळ्यात सहभागी झालेल्या सगळ्याच मान्यवरांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करीत असताना खऱ्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळा करीत असताना प्रत्येक घरातला कार्यक्रम म्हणून जे माझे सहकारी उभे राहिले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर उद्धव महाराज असतील, काशिकानंद महाराज असतील, बोधे महाराज असतील, त्याच्यानंतर दुसरे तळेकर महाराज असतील आणि सुधीर महाराज असतील, या सगळ्यांनी येऊन आशीर्वाद देण्याचं काम केलं. यांचं मी आमच्या शिर्डीकरांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. रमेशगिरी महाराज आले त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो. आणि हे सगळं करीत असताना मला असं वाटतं बोधले महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्याला नाही कोणी त्याला लोणी, आमचा पण तसंच आहे. या नगर जिल्ह्यामध्ये ज्याला नाही त्याला लोणी, आणि तसं तर काय आपलं म्हणता येणार नाही, पण सर्वसामान्यांच्या सुखादुखामध्ये उभं राहणारं जर आमचा जर नेता असेल तर या जिल्ह्यामध्ये फक्त राधाकृष्ण विखे शिवाय दुसरा माणूस नाही. म्हणजे 2000 महाराज, मी बोधले महाराज उद्धव महाराज आपल्याला सांगतो, 2004 रोजी माझ्यावर अशी एक घटना घडली होती. एका पोलीस स्टेशनमध्ये केस माझ्यावर नोंदली होती चुकीची. त्यावेळेस विखे साहेबांना कळल्यानंतर विखे साहेबांनी तातडीने त्यावेळेचे PI तांबे साहेबांना फोन केला, आणि प्रवरनगरचे एक सहकारी होते शांतीरामजी शेठ आहेत, त्यांना माझ्याकडे पाठवलं. त्यांना सांगितलं बापूंना जी मदत लागली ती करा, आणि माझी जी भगिनी आहे सुमित्रा काकी त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये. ताबडतोब ते दोन्ही अधिकारी औरंगाबादच्या हायकोर्टात होन साहेबांकडे गेलो, आणि होन साहेबाला सुद्धा त्यांनी फोन केला. माझ्यापेक्षा बापूंपेक्षा ज्या माझ्या बहिणी आहे सुमित्रा काकी त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही, त्या रात्रीचा 10 वाजताच फोन मला अजून आठवतो. एवढं तात्पर्य आणि एवढ्या क्षुल्लक गोष्ट असताना त्या रात्री त्यांनी ताबडतोब होन साहेबांना फोन केला, शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना फोन केला. आणि सांगायचं कारण म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांचा आतोनात प्रेम. आज महाराष्ट्रात गेले, कालही त्यांचा फोन झाला, त्यांनी सांगितलं मी कोणत्या परिस्थितीत उद्या उपस्थित राहणार आहे. त्यांच्या मागं अनेक प्रकारचे कार्यक्रम असताना सुद्धा आज उपस्थित राहिले. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं, ज्या लोकांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये योगदान दिलं त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा सोहळा प्रेमाचा, श्रद्धेचा मेळावा, साईबाबांच्या आशीर्वादाचा उजवळा दिवा, 25 वर्षे अखंडित चालला हा संकल्प, गोरगरिबांच्या आयुष्यात फुलवला आनंदाचा दीप, एवढंच म्हणतो. आणि पुन्हा ज्यांनी मला जन्म दिला त्या माझ्या वत्सलाबाई गोविंदराव कोते यांच्या चरणाची नतमस्तक होऊन थांबण्याच्या अगोदर
माझ्या सौभाग्यवती सुमित्रा काकी यांनी सातत्याने आपल्या मुलांचं मुलींचं लग्नाप्रमाणे या सगळ्या वधूवरांचं जे काही काम आहे म्हणजे पुऱ्या लाटण्याचं असेल, पुऱ्या देण्याचं असेल, बुंदी देण्याचं असेल, हे सगळं काम त्यांनी केलं. त्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने त्या उभ्या राहिल्या. आणि बोधले महाराजांनी सांगितलं त्या मी त्यांच्या पूर्ण आहे कधी तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्या देखत नंतर काय होतं महाराज, कधी कधी तुम्ही सांगितल्यानंतर मग ते अवघड परिस्थिती होऊन जाते. कारण महाराजांनी सांगितलं आम्हाला, कोण म्हणलं बोर रे माझं म्हणले, तर हा सगळा विनोदच भाग आहे. पण त्यांनी खूप सुखदुःखामध्ये त्या आजारी असताना सुद्धा त्या मुलींचं खूप काम केलं. आमच्या वहिनी त्यांनी काम केलं, आमच्या बहिणी आहे, आमच्या भाच्या आहे, त्यांनी सुद्धा या समुद्र विवाह सोहळ्यामध्ये खूप चांगलं काम केलं. त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जय महाराज. महोत्सवी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त सन्मानचिन्ह द्या. आहे नामदार साहेबांच्या भाषणाच्या अगोदर माता की इकडच्या महिलांच्या बाजूने दोन्ही हात वर करू. भारत माता की, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. आवाज येत नाही तुमचा काही, जोरा नाही द्या, मला उशीर झाला बरं वाटतं. त्यामुळे आज श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारानं हा 25वा रौप्य महोत्सवी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होतोय. याकरता आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित परम आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण श्री काशिकानंदजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण रमेश गिरीजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण श्री बोधलेजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुधीर महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज तळेकर. आवाज जवळ घ्या, थोडा जवळ आवाज येतो का? जवळ घेतो. माझे सर्व सहकारी अभयराजे, कमलाकरजी, रवींद्र गोंदकर, विलास आबा, नितीनराव आवताडे, आपले प्रांत अधिकारी माणिकरावजी आहेर, आपले मुख्य साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने काडलीकर साहेब, मुख्याधिकारी सतीशराव दिघे, तहसीलदार अमोलजी मोरे, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, 25 वर्ष निर्वाधितपणे सर्वधर्मीय विवाह सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय, माझे परमस्नेही, माझे मित्र बंधू माने कैलास बापू कोते, आमच्या भगिनी सौभाग्यवती सुमित्रा काका ताई कोते, आपल्या सगळ्यांच्या काकी आणि जमलेले सर्व वराडी मंडळी, सर्व वधूवर, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्र. वेळ बराच झालेला आहे आणि वधूवरही तिष्ठत बसलेले आहेत. कधी एकदा विवाह सोहळा संपन्न होतोय, त्याच्या चेहऱ्याच्या भावना मी पाहतोय, ते सारखे सांगतात अडकून घ्या लवकर. पण मी फार बोलणार नाही, पण मला प्रथमतः कैलास बापूंचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, आमच्या भगिनी काकींचं, आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करायचं आहे की साईबाबांच्या या पुण्यभूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीचा संदेश बाबांनी दिला आणि बाबांच्या आशीर्वादानं 25 वर्ष या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन ते करतायत.
मला वाटतं ही आपल्या राज्यातली ही पहिलीच घटना असली पाहिजे. आणि म्हणून बापू तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो. मध्यंतरीच्या काळामध्ये सामुदायिक विवाह चळवळी चांगली सुरू झाली होती. कोविडमध्ये तर 50 लोकांचं लग्न झाली. लोकांना कोविड आठवायला लागला. कोविड बरा होता. मी जे आता लग्न सोहळे पाहतोय ते सगळे काय त्याला डीजे, ते डीजे पुढे जो नाच चाललेला आहे काही विदारक चित्र आहे. म्हणजे त्याला सगळ्या परिसीमा आपण ओलांडलेल्या आहे. एवढा खर्च, एवढा डामडौल. मी त्या मुलीच्या वडिलांना विचारलं, मुलाच्या वडिलांना विचारलं, अरे बाबा सामुदायिक विवाह सोहळ्यात का लग्न करत नाही. मी जर विचारलं की साखरपुडा एवढा मोठा केला तर मग त्या लग्न का करत नाही. मुलाचा बाप मला सांगतो नाही त्या मुलीच्या वडिलांची इच्छा आहे. आता कोणत्या मुलीच्या वडिलांची इच्छा आहे कर्जाकडून लग्न करणे सांगा बरं. आपण हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक नागरिकांनी एक आदर्श म्हणून या सामुदायिक विवाहाचा पुरस्कार जरी करता आला नाही तर किमान कमी खर्चामध्ये साखरपुड्यामध्ये ते लग्न लावलं तर किती कोट्यावधी रुपये लोकांचे वाचतील. हा जो एक बडेजावपणा जो आपल्यामध्ये जो एक असा शिरलेला आहे की मी जर कमी खर्च करायला लागणार तर लोक मला नाव ठेवतील. ते काय लग्न संपलं उद्या लोक विसरून गेले. पुढे तुमच्यावर चर्चा. काय जेवण होतं, मीठ नव्हतं, मटकीमध्ये फक्त पाणी होतं. म्हणून मला वाटतं हा जो एक अविरतपणे जो यज्ञ बापूंनी सुरू केला सामुदायिक विवाहाचा, त्याला माझ्या दृष्टीने मत. किती जोडपे लग्न लावतात, कोणत्या समाजाचे लावतात, त्यापेक्षाही ही सामुदायिक विवाहाची चळवळ बापू आपण टिकवली हे माझ्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे. गेले 25 वर्ष 2500 जोडप्यांचे आपण या ठिकाणी विवाह लावले. 2500 कुटुंबाला आपण नवा जीवनाचा आशय निर्माण करून दिला की ज्यांना शक्य नव्हतं त्या लोकांना जीवनाचा एक नवीन रस्ता तुम्ही त्यांना दाखवला. ते एवढं मोठं पुण्याचं काम मला वाटत नाही की आपल्याला काही वेगळ्या माध्यमातून करता येईल. आणि म्हणून बापू मी आपला वेळ घेत नाही. आपलं या निमित्तानं मनापासून आपलं अभिनंदन करतो. अनेक पुरस्कार बापूंना मिळाले. अनेक संस्थांनी त्यांना गौरवलं. परंतु कोणत्याही पुरस्कारापेक्षा, कोणत्याही गौरवापेक्षा या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं हा जो मिळालेला लोकांचा आशीर्वाद आहे हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि मग पुन्हा एकदा मनापासून बापू आपलं मी अभिनंदन करतो. त्यांनी मला स्वागताध्यक्ष केलंय. 25 वर्ष मी येतोय आणि माझं स्वागत तेच करतात अशी परिस्थिती आहे. तो मोठेपण आहे त्यांचा, मनाचा मोठेपण आहे की त्यांनी मला स्वागताध्यक्षपद दिलंय. त्यांनी माझ्या त्या ठिकाणी प्रेम केलंय. गेली 25 वर्ष ही सगळी वाटचाल मी डोळ्यांनी पाहतोय. शून्यातून उभं केलेलं हे सगळं जे विश्व आहे सामुदायिक विवाहाचं, बापू हे अस्मरणीय आहे. आणि आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो. संत महात्मांच्या आशीर्वादानं संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये मी सर्व वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं जावं. सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله عليه وعلى آله وأصحابه. मुन्ना सलीम अंसारी मेरे जनाब
सलीम बालम शेख इनकी वकालत से, गवाह अव्वल जनाब हाजी रहीम खान पठान इनकी गवाही से, गवाह दोम जनाब गफ्फार खान रहमान खान पठान इनकी गवाही से हाजिरीन मजलिस के रूबरू जनाब सलीम सैयद इनकी दुख्तर अख्तर परवीन को आपके निकाह के अंदर महर मौजूद 5,000 रुपये महर उधार के दिया, क्या आपने अपने निकाह के अंदर कबूल किया? कबूल किया मैंने और राजी हुआ मैं उसके महर से अल्हम्दुलिल्लाह। कबूल किया मैंने और राजी हुआ मैं उसके महर से अल्हम्दुलिल्लाह। कबूल किया मैंने और राजी हुआ मैं उसके महर से। बारकल्लाह। दुआ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा फ़न्ना मिन कुल्लि बलाइ दुनिया व अज़ाबिल क़ब्रि व अज़ाबिल आखिरह। रब्बि इग़फिर ली व लिवालिदैया व लिल-मुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। ए अल्लाह हमारे गुनाहों को माफ़ फरमा, ख़ताए से दरगुज़र फरमा। ए अल्लाह रहम का, करम का, आफ़ियत का मामला अता फरमा, सहूलत का मामला अता फरमा। ए अल्लाह आज की होने वाले निकाह को बेहतर कबूल फरमा। ए अल्लाह जितनी भी शादियाँ हो रही है अल्लाह सबको कबूल फरमा। ए अल्लाह इनके खानदानों के अंदर बरकत अता फरमा। ए अल्लाह दुल्हा और दुल्हन के अंदर प्यार और मोहब्बत अता फरमा। ए अल्लाह दोनों खानदानों में अंदर प्यार और मोहब्बत अता फरमा। ए अल्लाह पूरी उम्मत के अंदर, अल्लाह पूरी दुनिया के अंदर प्यार और मोहब्बत और शांति की जिंदगी गुजारने के फैसले अता फरमा। ए अल्लाह जिन्होंने प्रोग्राम बसाया है ए अल्लाह उनको हिदायत अता फरमा। अल्लाह उनके जान माल में खूब बरकत अता फरमा। ए अल्लाह जितने भी मेहमान यहाँ आए हुए हैं अल्लाह सबके आने को बेहतर कबूल फरमा। ए अल्लाह हमारी दुआ गुज़र पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े दुफ़ैल में कबूल और मंजूर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा सकल बीज विदुरज्ञानं देव रूपं सुजीव निमल चक्कु गभीर गोच गौरवर्णं सुकाय अभय चित्ता योजनपतं गुलिमालवन्तं इंदुपदे तेजसा भवतु ते जय मंगलानि सच एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालावा उपस्थितांनी। तुम्ही काय बोलता? विवाह होण्या अगोदर 1-2 मिनिटं हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडळी 1 मिनिटासाठी बापू मंचावर या। विवाहाचे पौराहित्य करणारे आमचे आदरणीय लावणी उभं राहायचं आहे। समोर जे वधूवानीवर बसलेले आहेत त्यांनी उभं राहायचं आहे। माननीय नामदार साहेब स्वयंसेवकांना सूचना रुकमी पुत्र बनेल त्यासी पुसणे पूर्यात सदा मंगलम वधुवर्यो शुभम भवतु शुभ लग्न सावधान सविता तणुत भवतां बिंदुर्यशो निरामना भूति मंगल सावधान
कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे नैव वदन्तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि स्वामिनी जय चिन्तन इष्टदेवता ग्रामदेवता चिन्तन नारायण चिन्तन सद्गुरु साईनाथ चिन्तन नवरदेवानी नवरीला हात घाला वधूवरयो बहु आयुष्य प्राप्तिरस्तु। या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपामध्ये कन्यादानाचा संकल्प आपल्याला काकी थोडं पुढे आहे काकी उभं राहते ओके ओके विष्णुदेव योग विष्णु सर्व विष्णु विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यविदो यजमानस्य कुलगोत्रफल सिद्धलभं कन्या दानम् अहं करिष्ये सोडून निर्विघ्नमस्तु वधूवरांना गंधाक्षतमा स्त्रियांना हळदी कुंकू स्वस्ति स्त्रियाणां पुण्यकल्याणवृत्ताविनायकप्रियाणित्य स्वस्तिं प्रबन्धुनः कन्यादानानि वरायो गुरुजी वधूवरांनी खाली बसून घ्या हे दोघंही मुखपती रे वधूवरांनी खाली बसून घ्यायचंय नवरी मुलीनं नवरदेवाच्या उजव्या हातामध्ये बांधायचंय तेन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षेमा कंकण जे आहे ते कंकण नवरी मुलीच्या डाव्या हातामध्ये नवरदेवाने बांधायचंय अस्य यागस्य पराप्तये कंकणं छत्रनिर्मितैः मध्ये दिलेले आहेत बघा तुमच्या जवळ जोडवे देखील दिलेले आहेत नवरदेव नवरी जवळच्या महिला कुणी असतील त्यांनी ते जोडवे नवरीच्या पायामध्ये घालून द्या त्यामध्ये गौरी ठेवा कापराणी ती गौरी लावून प्रज्वलित करायचंय यज्ञकुंड सर्व तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत वधूवरांनी खाली बसून घ्या त्यांच्याकडे बघा पाणी